धनंजय मुंडेंवर काय टीका केली अंजली दमानिया यांच्या पत्रकार परिषदेनंतर ती आता आपण बघूया। ते पहिल्यापासूनच खूपच घोटाळेबाज आहे, लफडेबाज घोटाळेबाज म्हणजे एक राज्याला तो मोठा दुर्दैवी डाग आहे। कारण गोरगरिबांचे मदत घ्यायची, सहकार्य घ्यायचं, शेतकऱ्यांचं सहकार्य घ्यायचं, ओबीसींचं घ्यायचं आणि त्यांच्याच ताटात माती कालायची त्याच गोरगरिबांच्या, हे त्याचं एक पिंड झालेलं आहे की गरज आहे तोपर्यंत जवळ घ्यायचं आणि त्यांनाच चुरून खायचं, ही त्याची पूर्वीपासूनची पद्धत आहे। ती आता अवघडी पडली कारण लोक पहिल्यांदा बोलत नव्हते। एवढं जर भ्रष्टाचार एक मंत्री या राज्यातला करत असेल तर याला सरकार जवळ करतच कसं। तर संदीप क्षीरसागरांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली। ते असं म्हणतायत की कागदपत्र असल्यानेच अंजली दमानिया असे आरोप करतायत। बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी हे वक्तव्य केलं अंजली दमानिया यांच्या पत्रकार परिषदेनंतर। भविष्यात सगळ्या गोष्टी समोर येतीलच असंही क्षीरसागर म्हणाले। संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणी आरोपींचा सीडीआर तपासा, वाल्मिक कराड निकटवर्ती आहे हे धनंजय मुंडेंनी स्वतःच मान्य केलेलं आहे, त्यामुळे त्यांचे सीडीआर चेक करा ज्या दिवशी या घटना घडलेल्या आहेत, असं सुद्धा संदीप क्षीरसागर म्हणाले। अंजली ताई दमानिया जर बोलल्या बसतील तर ते कागदपत्र असल्याशिवाय ते बोलत नाहीत। मागे जो हार्वेस्टरचा विषय जो आपल्या समोर आला होता त्यामध्ये हार्वेस्टरचा मुद्दा त्या ज्या लोकांना जो तिथं त्रास झाला किंवा ज्या लोकांनी तिथं पैसे दिलेले आहेत, संतोष अण्णा देशमुख प्रकरणानंतर ज्या पद्धतीने सर्वांनी तिथं लोकप्रतिनिधी बोलले तर कुठंतरी लोकांनाही वाटलं न्याय भेटणार आहेत आणि न भीतीपोटी जो लोक शांत बसले होते, आज एक एक माणसं त्या विषयावर बोलतात। ते प्रत्येकाकडं कुणी ना कुणी त्यांच्यावरती जे अन्याय झाला आहे ते कागदासहित माझ्याकडे पण काही देतात। ते तसं अंजली ताई दमानिया सुद्धा त्यांच्याकडे कागद असल्याशिवाय ते बोलणार नाहीत, बरोबर असेल। मी वारंवार हा विषय बोलतोय। मी एकीकडे म्हणतोय ना की काही लोक अटक झाले, पण दुसरीकडं म्हणजे जे आता ते त्या संदर्भातलं आमदार म्हणून मी पत्र दिलेलं आहे की या हॉस्पिटल किंवा पुण्यामध्ये अजून काही हॉस्पिटल असतील, कुठं ॲडमिट ते होते, कुणी केलं होतं, कोण भेटायला आलं होतं आणि त्या कालावधीमध्ये जी ही घटना घडली त्याच्यावरती जे सीडीआर रिपोर्ट तपासून ज्यांनी कुणी वरतून दबाव टाकलेल्या अधिकाऱ्यांनी हे सीडीआर तपासले तर समोर लक्षात येईल। धनंजय मुंडे साहेबांनीच बोलताना सांगितलं की वाल्मिक कराड हे माझे निकटवर्ती आहेत, हे त्यांनी सांगितलं। एक मंत्री म्हणून निश्चितपणे त्यांना संरक्षण भेटतं आहे हे आपल्याला दिसून होतं। ज्या पद्धतीने वाल्मिक कराड हे सरेंडर झाले, तुम्ही अटक झाल्यानंतर तपासामध्ये त्यांच्या हातातले गोरे गमजे हे पोलिसांनी का काढले नाहीत, हे तुमच्या मीडियाच्या समोर सुद्धा हा विषय आलेला आहे। मग कुठंतरी त्यांना VIP ट्रीटमेंट त्या संदर्भात दिली जाते ना। थोडं धाडस दाखवून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा असं वक्तव्य केलंय आमदार रोहित पवार यांनी। साताऱ्यात हे वक्तव्य केलंय। या प्रकरणात नैतिकता दाखवण्याची गरज आहे, नैतिकता दाखवायला धाडस लागतं, ते त्यांच्या नेत्यांमध्ये दिसत नाही असं वक्तव्य आमदार रोहित पवार यांनी केलंय। साताऱ्यातल्या लोणंद इथं ते बोलत होते। 4 दिवसापासून मी खूप त्यावर काम करते अशा पद्धतीने त्यांनी स्टेटमेंट दिले, त्यातनं त्यांना राजीनामा देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो। अशी अपेक्षा अख्खा महाराष्ट्र त्या ठिकाणी व्यक्त करत आहे। करप्शन काय केलं, कसं केलं, त्याच्याच बरोबर जी घटना देशमुख परिवाराच्या बाबतीत झाली त्याच्यामध्ये नेत्याचा नाहीतर मंत्र्याचा हात होता नव्हता हा वेगळा विषय आहे, पण महत्त्वाचं काय नैतिकता कुठेतरी दाखवण्याची जरूरत आहे। कारण का आबांच्या बाबतीत सुद्धा अशीच एक घटना झाली होती। हिंदी बोलत असताना थोडीशी हिंदी चुकली आणि त्याच्यामध्ये काही चुकीचे शब्द निघाल्यानंतर नैतिकता बघत आबांनी सुद्धा तिथे राजीनामा दिला होता, अजितदादांनी राजीनामा दिला होता, देशमुख साहेबांनी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला होता आणि मग अशात नैतिकता त्या सर्व नेत्यांनी तिथे दाखवली। त्यांचा जो पक्ष आहे त्या पक्षाचे नेते दादा आहेत त्यांनी सुद्धा एकदा अशाच पद्धतीने नैतिकता दाखवली होती। मग हे सगळं वातावरण गरम असताना जेव्हा त्यांच्याच जवळचा एक कार्यकर्ता, जवळचा कार्यकर्ता म्हणण्यापेक्षा अतिशय जवळची व्यक्ती
अर्थकारण बऱ्याच काही गोष्टी ती व्यक्ती तिथं बघायची कराड. आणि मग याच्यावर जेव्हा ॲलिगेशन झालं की त्या व्यक्तीने जेव्हा एखादा गुन्हा केलाय अशी चर्चा, नाही तर त्याच्यावर आता एक छोटासा ब्रेक घेऊ. तुम्ही बघताय दुपारच्या बातम्या न्यूज 18 लोकमत.